नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। आज आपण अळूवडी बघणार आहोत। मी त्या अळूवडीची पाने घेतले साफ करून। बघू शकता तुम्ही मी कशी साफ करते। त्याच्या बाजूचं देठ काढून घ्यायचं, जेवढं ते जाड त्याचं छिद्र असतं ते काढून घ्यायचं। त्याच्यानंतर मी इथे तांदळाचं पीठ घेतलंय, त्याच्यानंतर थोडं आपलं उडदाचं पीठ घेतलंय, त्याच्यानंतर बेसन घेतलंय इथे मी। तुमची जेवढी पानं असतील त्याच्यानुसार बेसन घ्या। त्याच्यानंतर मी इथे थोडं मीठ टाकलंय, त्याच्यानंतर मी इथे थोडं हळद टाकली आहे, त्याच्यानंतर इथे मी मसाला घातलाय त्याच्यामध्ये। त्याच्यानंतर इथे मी आलं लसूण पेस्ट घातली आहे, त्याच्यात चिंचेचं पाणी करून ठेवलं होतं मी ते घातलंय, थोडासा गूळ घातलाय त्याच्यामध्ये। चांगलं मिक्स करून घ्यायचं आपलं हे। त्याच्यानंतर थोडेसे तीळ घातले, त्याच्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं ते आपलं मिश्रण। बघू शकता तुम्ही जास्त पण पातळ नाही करायचं, नाही तर आपल्या अळूवड्या सुटतील। त्याच्यामुळे एक चांगलं जरासं घट्ट करून घ्यायचं। बघू शकता एक उलट एक सरळ असं ते लावायचं व्यवस्थित। त्याच्यानंतर चांगली घडी करून घ्यायची त्याला। मी ते चाळणीला तेल लावलंय, तेल लावून मी ते शिजत ठेवणार आहे। बघू शकता परत मी ते दुसरं पान घेतलंय, त्याला पण सेम अशीच प्रोसेस चांगला लावून घ्यायचं पीठ। एक उलट एक असं सरळ, एक उलट एक सरळ आहे बघा। जी कोपऱ्याची बाजू असते ती उलटी गेली होती ती आपण आता सरळ करणार आहे। असं करून चांगलं लावून घ्यायचं। त्याच्यानंतर आपण इथे उकळवणार आहे, इथे मी पाणी ठेवलंय, त्याच्यानंतर त्याच्यावरती मी चाळण ठेवणार आहे, त्याच्यावरती मी तवा ठेवणार आहे। बघू शकता आपल्या अळूवड्या तयार आहे। त्याच्यानंतर मी ते कापून घेतलेत, त्या चांगल्या थंड व्हायला द्यायच्या। मी त्या अर्धा तास शिजवून घेतल्या होत्या, त्याच्यानंतर मी ते कापले, त्याच्यानंतर तळून घ्यायच्या। बघू शकता तुम्ही गॅस जरा स्लोच करून तळून घ्यायच्या, बारीक मंद आचेवरती। मस्त कुरकुरीत आणि छान होतात, एकदा नक्की ट्राय करून बघा, एकदम मस्त होतात। बघू शकता चांगल्या आलटू पलटून घ्यायच्या। माझ्या पण त्या थोड्या सुटल्या आहेत साईडनी, व्यवस्थित घडी नसेल झाली त्याच्यामुळे ते सुटल्या होत्या साईडनी। बघू शकता तुम्ही एकदम व्यवस्थित घडी करा त्याची। आपल्या अळूवड्या तयार आहेत, खायला एकदम मस्त आणि कुरकुरीत छान लागत होत्या। एकदा नक्की ट्राय करा। कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा।